नमस्कार. सांगावा न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. संवाद उमेदवारांसोबत या एपिसोडिक सदरामध्ये आपल्यासोबत आज आहेत विशाल बारणे. खऱ्या अर्थानं आपल्या थेरगाव परिसरामध्ये एक ओळखीचा चेहरा आहे. लोकांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेणं, तो समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणं, समाजातील वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा इतर समाजाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं, अशा वेगवेगळ्या माध्यमातून जनसंपर्क असलेले आपल्याकडं आपल्यासोबत आता विशाल बारणे आहेत. आणि ते प्रभाग क्रमांक 23 मधून आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगानं एक उमेदवार म्हणून आपल्या समोर येत आहेत. विशालजी, सांगवाच्या स्टुडिओमध्ये आपलं सरचे स्वागत. तर आता सध्या रणधुमाळी चालू आहे, प्रचाराची तयारी बऱ्यापैकी चालू आहे, तुम्ही लोकांमध्ये जाताय, जनतेचा प्रतिसाद कसा आहे बरं? खरं तर मला अपेक्षित नव्हता असा रिस्पॉन्स होता. बर. म्हणजे जसं जसं मी वॉर्ड मध्ये फिरतोय ना, तर मला वाटायचं की मला काही लोक ओळखत नसतील, पण म्हणजे अपेक्षेच्या पलीकडे मला रिस्पॉन्स मिळतोय. त्यामुळं मला एवढा आनंद वाटतोय आणि विजयाची असं वाटतंय की ही सुरुवात आहे जस्ट. त्याच्यामुळं कॉन्फिडन्सही खूप हाय आहे आणि मी हे इलेक्शन जिंकणार ह्या हेतूनेच किंवा ह्या ऍटिट्यूड घेऊनच आपण ह्या इलेक्शन मध्ये सामोरे जाणार आहोत. विशाल भाऊ, तुम्ही बोलत की अपेक्षापेक्षा जास्त तुम्हाला आता प्रतिसाद मिळतोय. राईट. याचं कारण असं असेल की तुम्हाला एक राजकीय वारसा आहे, सामाजिक वारसा आहे, त्याबद्दल काय बोलाल बरं? बरोबर. आमच्या वडिलांनी गेली 40-50 वर्ष झाली समाजकारणच जास्त केलं. राजकारणात त्यांना जे यश मिळालं नाही त्याच्यामध्ये आणि बरीच कारणं असू शकतात, पण त्यांचं समाजकारण जे आहे ते मला लोकांकडनं जे ऐकायला मिळते आता, आम्ही त्यानेच भारावून जातोय. खरं की आमच्या वडिलांनी जे काही केले एवढे वर्ष, लोक ते म्हणजे बोलून दाखवतात की तुमच्या वडिलांचं एवढं काम आहे वगैरे वगैरे, आणि तुम्हाला एक संधी आम्ही यावेळेस नक्की देणार. लोकांमध्ये आनंद आहे. अण्णानंतर एक तरुण चेहरा राजकारणात अवतरलाय आणि त्याला संधी द्यावी अशी लोकांची उत्सुकता दिसते. नक्कीच वडिलांचं स्वप्न मी पूर्ण करावं अशी खूप जणांची इच्छा आहे आणि जनतेची इच्छा आहे. त्या दृष्टीने कामं चालू आहेत. येस. एकंदरीत आता आपण प्रभाग क्रमांक 23 थेरगाव वार्डचा जर आपण ऑब्झर्वेशन केलं असेल एक उमेदवार म्हणून, आता सध्या वार्डाची किंवा प्रभागाची परिस्थिती कशी आहे? तर गेली 5 वर्ष झाली मी कॉन्स्टंट ह्या वॉर्ड मध्ये फिरतो. बरं. तसं आम्ही 10 वर्ष झाली ह्या वॉर्ड मध्ये काम करतो, पण मी जास्तीत माझ्या मागच्या 5 वर्षामध्ये माझा वावर खूप वाढला वॉर्ड मध्ये. आणि मी जे ऑब्झर्व करतोय ना, की आज आपण 2025 मध्ये खरं तर पाणी, ड्रेनेज, रोड नाहीयेत सर आपल्या वॉर्ड मध्ये. कितीतरी कॉलनीमध्ये डांबरच नाही रस्त्यांवरती, आणि त्या धुळीचा एवढा लोकांना त्रास होतोय. कालच मी माझ्या एका ताईशी बोललो, ती म्हटली, दादा अरे माझं ऑपरेशन झालंय कानाचं, मला एवढा धुळीचा त्रास होतोय ना आता, तर मी बाहेरच पडू शकत नाही घराच्या. म्हणजे एवढी वाईट अवस्था आहे वॉर्डची आपल्या. बाकी अजून काही आणि समस्या जर जाणवल्या असतील तर त्या प्रकर्षाने सोडवायच्या वाटतात, असं तुम्ही रस्त्याचं एक सांगितलं. अजून काय वेगळं काय? स्वच्छ पाणी नाही आपल्या इथे. बऱ्याच लोकांनी तो खरं प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि होतं काय माहितीये का, आपल्या इकडं कामगार वर्ग खूप मोठा आहे. त्याच्या पाण्याच्या वेळा आहेत ना, पहाटे 5 ते सकाळी 10. तर बऱ्याच वेळा काय होतं, काही लोक लवकर कामाला जायचं असतं बऱ्याच जणांना, तर ते पाणी भरायचा वेळ ऍक्च्युली 2 टाइम असायला पाहिजे, सकाळी आणि संध्याकाळी. बरोबर. दिवसाआड काही येणं काय प्रॉब्लेम नाही, पण माझं असं म्हणणं आहे की जर आपण जो अजितदादांनी जो प्रकल्प राबवला होता, मी मागे एका ह्याच्यामध्ये बोललो होतो की पवना नदीमधनं आपण जे थेट पाणी आणायचं होतं आपल्याला, ते काही राजकीय कारणांमुळे त्या विषयामध्ये राजकारण झालं आणि पिंपरी चिंचवडकरांचं ते पाणी हिरावून घेतल्यासारखं झालं त्याला. आणि आपण जर पाहिलं असेल की पाणी हा सगळ्यात महत्वाचा विषय आणि जो आपल्या आरोग्याशी खूप निगडीत आहे. नक्कीच. आज तुम्ही बघितलं कॅन्सरचं प्रमाण किती वाढत चाललंय. आपण जर पाहिलं तर आपण 70% आपली फिजिक जी आहे ती पाण्याने बनलेली आहे, आणि जर तुम्ही शुद्ध पाणी नसेल पिणं तर तुम्हाला आजार हा होणारच आहे. आज पाण्याच्या बाबतीत 2 समस्या प्रकर्षाने जाणवत आहेत.
अवेळी पाणी येणं त्याचं टायमिंग नाहीये आणि कष्टकरी कामगार वर्ग आपल्याकडे जास्त असल्यामुळे त्यांचं नियोजन होत नाही व्यवस्थित. बरोबर. वेळेत पाणी का सुटत नाही, जी काय कारण असतील बरं? राजकीय अनास्था म्हणायचं की प्रशासकीय अनास्था? नाही, प्रशासकीय आणि राजकीय दोन्ही म्हणू शकतो आपण. बरं. जर नगरसेवकांनी जर मनाव घेतलं की माझ्या नागरिकांना त्रास नाही व्हायला पाहिजे पाण्यासाठी, पहाटे उठून पाणी भरायची गरज नाही, तर मग 2 टाइम पाणी द्यायला काहीच हरकत नाहीये दिवसाआड. बरोबर. ह्या तर प्रमुख म्हणजे जीवनावश्यक ज्या काही गरजा आहेत किंवा नगरसेवक म्हणून जे काही कामं करायला पाहिजेत, म्हणजे रस्ते, पाणी, वीज, गटारी व्यवस्था व्यवस्थित पाहिजे, ह्या तर मूलभूत गोष्टी आल्याच, त्या तर करायच्याच आहेत. बरोबर. याच्या व्यतिरिक्त वार्डामध्ये काय असायला पाहिजे होतं आणि ते सध्या नाही, आणि तुम्ही कशावर फोकस करणार? तुमचा म्हणजे काय पॉइंट्स असतील निवडणुकीमध्ये लोकांसमोर घेऊन जाताना? सगळ्यात मोठं तर आमच्या इथं आता जो प्राधिकरणाचा विषय होता खरं तर. तर मागच्या काही काळामध्ये प्राधिकरण बरखास्त होऊन आपण आता महानगरपालिकेमध्ये सगळं वर्ग झालेलं आहे. बरोबर. तर आम्ही गेल्या वर्षापासून आम्ही भांडतोय की आम्हाला आमच्या जागेचं प्रॉपर्टी कार्ड मिळायला पाहिजे, आणि तिथं प्रॉपर्टी कार्ड मिळलं तर आम्ही त्या जागेचे मालक होतो. उद्या तुम्हाला काही डेव्हलपमेंट करायचं जरी झालं तरी आम्हाला आमच्या जागेचा मोबदला मिळू शकतो. बरोबर. जो मोबदला तुम्ही इतर शेतकऱ्यांना देता तोच मोबदला आम्हाला जर मिळाला तर आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात नाही आहोत. डेव्हलपमेंट तर सगळ्यांनाच हवी, पण गरिबांच्या घरावरती बुलडोझर चालून प्रोग्रेस करण्यात मला काय सेन्स वाटत नाही. आपण झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसांना घरं देतोय, इथं लोकांनी कष्टाचे पैशाची जागा घेतली, काबाड कष्ट करून घर बांधली, आणि ती घरं आपण जर तोडायला निघालो तर त्याच्यासारखं पाप मी नाही म्हणत. म्हणजे असू शकतं असं नाही. तुमचा विकासाला विरोध नाही, पण तो विकास जो आहे तो लोकांना योग्य मोबदला देऊन किंवा त्यांचं योग्य ते पुनर्वसन होऊन झालं पाहिजे. मग आता शासन किंवा प्रशासनाकडून तशी शाश्वती दिली नाही का? म्हणजे काय, म्हणजे विधानसभेत आमदार तरी साहेबांनी आम्हाला काही ठोस मिळालेलं नाहीये. नाही, ते ठोसच्या बाबतीत विधानसभेत आमदार साहेबांनी प्रश्न उपस्थित करून सांगितलं होतं की प्रॉपर्टी कार्ड मिळाले पाहिजेत. सगळं खरंय दादा, पण गेली 15 वर्ष झाली या विषयाचं फक्त राजकारणच होतं, झालं नाही प्रत्यक्षात. आमदार साहेबांनी प्रश्न मांडला, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारही मानले वेळोवेळी, पण हा विषय कुठेतरी जाऊन संपायला पाहिजे. मग आता यावेळेस सुद्धा 2026च्या निवडणुकीच्या अनुषंगाने परत तो प्रश्न गाजेल आणि परत त्या प्रश्नावर इलेक्शन जिंकल्या जातील किंवा निवडणूक ही हाणून किंवा निवडणूक पार केली जाईल असं वाटतंय का? तो मुद्दाच त्यासाठी आलाय असं वाटतं आम्हाला कधी कधी. बर, मग लोकांना तुम्ही कसं पटवून द्याल हे आता? लोकांना तर ते पटलंय, लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय खरं म्हणजे. हो, म्हणजे आम्ही पटवून द्यायची गरज नाही. गेली 20 वर्ष झाली या विषयाचं राजकारण. मग तरी पण 20 वर्ष राजकारण होत असताना लोक पण त्याच लोकांना निवडून देतात ना मग शेवटी. आणि प्रश्न तर तो पाठीमाग तसाच आहे. खरंय. आम्ही त्या आंदोलनामध्ये गेली जवळजवळ वर्षभर चालू आहे. आमचा असा पूर्ण प्रयत्न राहील की बाबा हे आंदोलन आम्ही, आणि जर समजा इलेक्शन झाली त्याच्यानंतर हे आंदोलन नाही थांबणार, हे आंदोलन आम्ही अजून तीव्र करणार. भविष्यात तुम्ही नगरसेवक झालात, तुम्ही म्हणलात की आता बऱ्यापैकी लोकांचा पाठिंबा मिळतोय, प्राधान्यक्रमाने तुमचा हा विषय असणार आहे. पहिला ही जी काही टांगती तलवार आहे लोकांच्या नागरिकांच्या घरावरची, ती पहिले हटवणार 100%. आम्ही त्याच्यासाठी म्हणजे तन मन धन सगळ्यांनी आम्ही त्या प्रश्नासाठी प्रयत्न करणार आहोत. जर तुम्हाला लोकांनी संधी दिली, आता रिस्पॉन्स तर मिळतोय, तुम्ही सभागृहात गेलात, तर हा थेरगाव परिसर कसा दिसेल तुमच्या विजन मधून, तुमच्या नजरेतून? लोकांच्या घरात धूळ उडणार नाही ह्याची काळजी घेणार आहे. लोकांच्या आरोग्याची काळजी तर घेतलीच पाहिजे. तर त्यासाठी रस्त्यांचं चांगलं नियोजन. गेली 5 वर्षात आमच्या इथं रस्त्यांचं डांबरीकरण नाही झालेलं. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं रस्ता, त्यानंतर ड्रेनेजची आजही अवस्था आहे, की ड्रेनेज एकदम चांगल्या प्रकारचं ड्रेनेज द्यायची आपण प्रयोजन करणार आहे. त्यानंतर सिक्युरिटी हा खूप मोठा इश्यू आहे आपल्या इथे. तर जे ब्लाइंड स्पॉट्स आहेत तिथे आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहोत. बरोबर. आणि समजा असे काही स्पॉट्स आहेत जिथं खरं पोलिसांची पेट्रोलिंग होणं गरजेचं आहे, आपण त्यासाठी पण आग्रही असणार आहोत. बरोबर. सगळ्यात महत्वाचं तर अजून एक विषय सांगतो की आपल्याला तापकीर चौक ते थेरगाव फाटा ह्या रोडवरती खूप अनधिकृत गाड्या लागलेल्या असतात. म्हणजे रस्ता मोठा आहे, महापालिकेने रस्ता मोठा करून दिलाय,
पण अनधिकृत पार्किंगमुळे रस्ता अरुंद झालाय. त्याच्यामुळं लोकांना फक्त सिंगल गाडी जाते त्या रोडने, हो. त्याच्यामुळे खूप मोठी अडचण होते. तो एक विषय आमच्या रस्ता मोकळा करून देणार नागरिकांसाठी तुम्ही. स्पोर्टच्या बाबतीत एक असं जाणवतं की आपल्याकडे आता समजा दिलीप वेंगसरकर अकॅडमी आहेच, आणि काही प्रायव्हेट अकॅडमीज पण आहेत वेगवेगळ्या खेळांच्या संदर्भात. पण गाव पातळीवर बघितलं गेलं की पहिलवानकी आणि पहिलवान असं एक क्रेज असायचं, अजूनही काही पातळीवरती आहे. आपल्या थेरगाव मधून एखादा महाराष्ट्र केसरी घडावा असं तुम्हाला वाटत नाही का? त्यासाठी काय करता येईल मग? कारण तालीम मला वाटतं असेल आपल्या गावात तालीम, पण ते कशा अवस्थेत आहे माहित नाही मला. तुम्ही सर नक्कीच व्हायला पाहिजे खरं. तालमीत पण मुलं घडायला हवी. प्रत्येक खेळामध्ये मुलांनी आपलं योगदान द्यायला पाहिजे, मी या मताचा आहे. ज्याला जो खेळ आवडेल त्याने ते त्या खेळामध्ये आपलं नाव मोठं करावं. तालमीची अवस्था कशी आहे गावातल्या आता सध्या? तालमीची अवस्था सर अशी आहे की तुम्ही तिथं 5 मिनिटं उभं पण नाही राहू शकत. म्हणजे तिथं काही होतच नाही, ऍक्टिव्हिटीजच होत नाहीत. एवढ्या घाणेरड्या अवस्थेत आहेत ती की तुम्ही 5 मिनिटं तिथं स्मेल जो वास येतो तिथं तुम्ही 5 मिनिटाच्या वर थांबू नाही शकत, अशा अवस्था. मग त्या तालमीचं पुनरुज्जीवन व्हावं आणि तिथं मल्ल तयार व्हावं चांगले आंतरराष्ट्रीय दर्जाचे. नक्कीच मी नगरसेवक झाल्यानंतर सगळ्यात पहिलं तालमीचं काम करू आपण. स्वच्छ सुंदर, म्हणजे मुलांना तिथे जाऊन व्यायाम करायची इच्छा होईल असं आपण करूया. आणि अजून एक सांगतो की आपल्याकडे जे म्हणजे आपल्या वॉर्डमध्ये नाहीये, पण महादुबारने ग्राउंड आहे आपल्या इथे. हो, बरोबर. जिथं प्ले ग्राउंड कमी आणि तिथं बाकीच्या गोष्टी जास्त वाटतात, सगळं स्टेडियम वगैरे वगैरे. बरं. आणि ग्राउंडची जी हालत आहे तिथं अजून माती पण टाकली गेलेली नाही. उद्घाटन होऊन जवळजवळ 2-3 वर्ष झाली. तिची माती असायला पाहिजे ग्राउंड मध्ये. तिथं आपण बघितलं तर सगळे खडे वगैरे पडलेले असतात, खेळासारखी परिस्थिती नाही काय. आणि आता मी खेळाडू आहे म्हणून सांगतो, मी क्रिकेट खेळतो आता, तर मला तिथं जर खेळायचं म्हणलं तर मी पण नाही खेळू शकत. खेळण्यायोग्य तो प्ले ग्राउंड असायला पाहिजे. हो, म्हणजे ज्या उद्देशाने आपण ते ग्राउंड बनवलं तो उद्देश साध्य होत नाही असं मला वाटतं त्या ह्याच्यातनं, की तिथं प्रॉपर माती नाहीये त्या ह्याच्यावरती. आणि त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. मला अजून पण असं आश्चर्य वाटतं खरं. तुम्ही स्पोर्ट्स ग्राउंड बनवलं, चांगलं ऑब्झर्वेशन आहे. तो फ्लोरच स्पोर्ट्स सारखा नाहीये, बाकी ते इन्फ्रास्ट्रक्चर करून त्याला काय अर्थ आहे? म्हणजे खेळताना एखादा पडलं तर ते खडे वगैरे लागून जखम होऊ शकते किंवा गंभीर जखमी पण होऊ शकतो. म्हणजे तिथं खेळण्यासारखं मैदान पाहिजे. तुम्ही सक्षम उमेदवार आहात आणि तुमच्यासारख्या उमेदवाराच्या पाठीमागं नागरिकांनी उभं राहावं, या दृष्टीने नागरिकांना काय आवाहन कराल? नॉर्मली लोक प्रश्न घेऊन नगरसेवकांकडे जातात, पण माझा असा मानस आहे की मी नगरसेवक झाल्यानंतर मी प्रश्न विचारण्यासाठी तुमच्याकडे येणार आहे, जनतेकडे. आणि तुम्ही माझ्याकडे यायची मी वाटच नाही पाहणार. मी माझे प्रश्न नोट डाऊन करणार वार्डात जाऊन, आणि ते प्रश्न मी माझे सोडवायचा प्रयत्न करणार. ऍक्च्युली करायला पाहिजे नगरसेवकांनी. नगरसेवक झाल्यानंतर जे नगरसेवक होऊन गेलेत त्यांनी त्यांचे प्रयत्न केले असतील कदाचित, पण मला थोडंसं त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन काम करायचं आणि लोकांना दाखवून द्यायचं की नगरसेवक काय करू शकतो. हे तुमचं लोकांना, नागरिकांना आव्हान असेल. येस. खऱ्या अर्थानं तुम्ही बऱ्याच गोष्टी प्रभागामध्ये ऑब्झर्व केलेल्या सांगितल्या आणि तुमचं विजन काय, प्रभाग कसा दिसायला पाहिजे या सुद्धा गोष्टी सांगितल्या. खऱ्या अर्थानं विशाल भाऊंनी सांगितलेल्या पद्धतीने की नागरिकांना वेळ पडणार नाही की माझ्यापर्यंत तुम्ही या मग समस्या सांगा मी सोडवेल. पण एक वेगळा पॉईंट त्यांनी सांगितला की समस्या ऑब्झर्व करून मी पॉईंट आउट करेल आणि ती सोडवण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला ती समस्या उद्भवणार नाही, तशी वेळ येणार नाही. आणि आले तरी म्हणजे समस्या दिसली तर ते स्वतः तुमच्यापर्यंत येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. विजन सांगितलं तुम्ही, लोकांना अपील होत आहे, लोकांचा रिस्पॉन्स भेटतोय. तुमचं पक्षचिन्ह आणि पक्ष काय असणार, कुठल्या सिम्बॉलवर तुम्ही लढणार आहात? पक्ष आणि चिन्ह खरं माझं ठरलेलं आहे, पण ते मी वेळ आल्यावरती उघड करेल. बरोबर. आणि राहिला विषय, मग मी जो सर्वे केलाय तर लोक भाजप म्हणतायत ते खरं, म्हणजे बाकीचे लोक मीडियावाले वगैरे. ही चर्चा माध्यमामध्येच असं तुम्हाला म्हणायचं? फक्त माध्यमांमध्ये, ग्राउंडवरती तुम्हाला भाजप कुठंच दिसणार नाही. का बरं असं म्हणताय? काय त्याला काय म्हणजे ठोस का असं तुम्ही बोलू शकता? कारण आम्ही आता जनतेमध्ये जाऊन काम करतोय. जनतेच्या मनात रोष आहे? 100% रोष आहे. भाजप विरोधी जनतेत रोष आहे नक्की, आणि जनता दाखवून देईल ह्या इलेक्शन मध्ये. आणि ही इलेक्शन मी जिंकणार, म्हणजे आम्ही जिंकणार आणि 100% जिंकणार. क्या बात आहे. तुमच्या या कॉन्फिडन्सला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.